हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर बघा मी काय करणार आहे. हे काय मँगो आहे. आता ह्याला मी कट करणार आहे. आता वरतून ह्याची साल काढून घ्यायची अशी पूर्ण, आणि ह्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा. हे साल काढलं नाही व्यवस्थित. कैरी जर दुसरी असली आंबट तरी पण चालते, पण आता हे गोडवालीच कैरी आहे, तेवढी काय आंबट नाही आहे. पण जाऊ दे म्हटलं, आता चटणी करायचं ना आपल्याला कांद्याची. अशा प्रकारे कट करून घेऊ आपण. हे वरची साल काढायचं एकदम, म्हणजे ही कसं एकदम हे होते म्हणून. हे बघू शकता, असं अर्धा भाग घ्यायचा, पूर्ण भाग नाही घ्यायचा आपल्याला, जास्ती नाही घ्यायचं. मध्ये पोळ तयार झाले वाटतं, त्यामुळे अशी पीस करून घ्यायचं एकदम छानपैकी. मध्ये कोय तयार झाली याच्यामध्ये, दिसते का? त्याच्यामुळे पूर्ण हे होत नाही, त्याच्यामुळे मी अर्धीच कैरी घेतलेली. आणि बस झालं. चटणी काय जास्ती करायचं नाही, आपल्याला थोडीशीच करायची आहे. आता ह्याला ना बारीक बारीक आपण ह्याचे कट करून पीस करू. बघू शकता, आता मी आता कांदे घेतलेला आहे. कांदे छोटे छोटे आहेत. मी 3 कांदे घेतलेला आहे. तर वरची याच्यात साल काढून घेऊ आपण. वेळी असेल तर वेळेनं पण चालते, काही नाही. पण मला कसं वेळेनं नाही, मी चाकूनच कट करते. त्याच्यामुळे मला काही वाटत नाही, सवय झाली आहे त्याच्यामुळे मी चाकूनच हे करते. आणि जास्ती मोठे पण कांदे कट करायचं नाही, बारीकच कट करायचं. ते मोठी मोठी चटणी वाटते. असं असं पूर्ण ह्याचे साल काढून घेऊ आपण. कांदे कट करून थोडं 2 मिनिट पाण्यात टाकायचं. आणि हे कैरी ना एकदम अप्रतिम लागते खायला, आंबट तिखट चवीला एकदम छान लागते. करून बघा तुम्ही. कसं आहे सांगू का, इकडं कोणी खात नाहीत, पण ते केल्यानंतर चपातीसोबत, आपल्या भाकरीसोबत एकदम छान लागते. इकडं कांद्याची चटणी म्हणलं ना, कांदे कट करायचं आणि मिरची तेल टाकून तळल्यासारखं करायचं, अशी करतात. पण अशी वाटून कोणी चटणी करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही चटणी ट्राय करून बघा, असं कट करून. आपल्याकडे छोटं खलबत असेल तर पण चालतंय, तसं मोठाच खलबतात करावं असं काही नाही. छोटं जे खलबत असते बघा, कांदे तिखट असलं ना आपोआपच कांदे रडवतात, डोळ्याला पाणी पूर्ण येतात. ह्याचे छोटे छोटे काप करून घेते. आपले कांदे आता कट करून घेतलेला, त्याला स्वच्छ पाण्याने ह्याचं तिखटपणा हे करून घ्यायचं, जरा धुवून घ्यायचं. बघू शकता मी कांदे असं टाकलेले आहे पाण्यात. आता ह्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे पाणी पूर्ण काढून स्वच्छ कांदे धुवून घेतलेला आहे. आता आपण, माझ्याकडे हा खलबत्ता आहे. हा खलबत्ता म्हणजे खास मी चटणी वाटण्यासाठीच घेतलेला आहे. आता त्याला स्वच्छ धुतलेलाच आहे, कारण रोज वापरते म्हणून काही नाही. आता ह्याच्यामध्ये कैरी बारीक करून घ्यायचं. तुमच्याकडे नसेल तर छोटा पण खलबत्ता असेल तर चालते, कारण माझ्याकडे दोन्ही पण आहे. अशा प्रकारे ह्या पण खलबत्त्यामध्ये वाटलं तर बारीक चालते, पण मी कसं ह्याच्यामध्येच वाटते, मला छान वाटते म्हणून मी ह्या खलबत्त्यामध्ये वाटते. आता ही कैरी आहे ना, मँगो पूर्ण असं बारीक बारीक करून घ्यायचं. बघू शकता, ही कैरी वाटतेस ना, उडायला लागली असते इकडे तिकडे, त्याच्यामुळे ह्याला बारीक हे करायचं. आणि खाली किचन वाट्यावर आहे म्हणून कपडा टाकलेला आहे खालून, म्हणजे आवाज होऊन जास्त हे होईल म्हणून. आता त्याला पूर्ण बारीक मॅश करून घ्यायचं. बघू शकता कैरी बारीक झाली आहे. आता ह्यामध्ये आपण मिरची आणि मीठ. ही मिरची ना आपली गावाकडचीच आहे वाटलेली, म्हणजे इथली विकतची वगैरे काही मिरची नाही. आपल्याला मिरची कसं टाकायचं, आपल्या तिखट खाण्यानुसार. जास्त तिखट असेल तर जास्ती नाही टाकायचं, आपल्याला जसं लागतं तसं. हे तेवढी काही तिखट नाही आहे आणि तेवढी काही सपक पण नाही, मीडियम आहे म्हणून मी थोडी मिरची टाकते. आणि मिठाचं प्रमाण पण असं, बस. हळद वगैरे काहीच नाही टाकायचं. ह्याला असं मस्त एकदम असं रगडून घ्यायचं.
हा चिरलेला कांदा. कांदा कसं जास्ती मॅश करायचं नाही, उगं थोडंसंच करायचं. आता जास्ती केल्यानंतर पूर्ण कांदाही होऊन जाते, त्यामुळे उगं 2-3 वेळेस हळूहळू ठेसायचं असं. आता चमच्यानं पूर्ण सगळी पण असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकताय. आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, भाजलेलं आहे त्यामुळे छान. असं पण खाल्लं तर चालतंय. तेल टाकायचं आणि खायचं चपातीसोबत, भाकरीसोबत. पण आणखीन थोडं शेंगाचं कूट टाकून हे केलं का हे पण छान लागते. जास्ती नाही टाकलं मी, अशा प्रकारे टाकायचं. जसे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, तर बघू शकता. ह्याला टाकून थोडं आणखीन हे करायचं. जास्ती ठेचलं ना पूर्ण हे होऊन जाते, त्यामुळे नाही. सगळे एकूण मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं नकळत, कारण हे पूर्ण मिक्स होण्यासाठी. जास्ती थोडं वाटतं ना, त्यामुळे. बघू शकताय कशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे. एकदम छान. भाकरीसोबत थोडीशी भाजी असली ना तोंडी लावायला एकदम छान होते. नाहीतर साधं भाकरीसोबत, चपातीसोबत असंही खाल्लं तर चालते. थोडंसं झाली आपली रेडी चटणी. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भाजी आणि हे झालं ना एकदम मस्त. उन्हाळ्यामध्ये हमखास ही चटणी खायचं, कारण थंड असते कांदा असल्यामुळे. अशा प्रकारे आपली ही चटणी झालेली आहे. बघू शकताय एकदम मस्त आंबट आणि तिखट, खायला एकदम छान लागते. करून बघा आणि कोण कोण केले मला कमेंटमध्ये सांगा. चला व्हिडिओला इथंच एंड करते. चलो बाय.